पुण्यात जलसंपदा विभागाच्या जागेसंदर्भात खरं तर मोठा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात येतोय। पुण्याच्या घोरपडीतील कोट्यवधींची जागा खासगी कंपनीला देण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय। घोरपडी येथील जुना मुठा कालवा म्हणजेच बेबी कॅनॉलवर रस्ता करण्यासाठी बीजी शिर्के कंपनीला पाटबंधारे विभागानं ही जमीन दिली आणि शिर्के कंपनीनं सुशोभीकरण आणि झाडं लावण्याच्या अटीवर कॅनॉल बुजवून या ठिकाणी रस्ताही बनवला। मात्र महत्त्वाचं म्हणजे सुशोभीकरण, रस्ता बनवणं आणि झाडं लावणं यासाठी कोणतेही टेंडर अथवा निविदा न काढता जलसंपदा विभागानं हा निर्णय महत्त्वाच्या बैठकीत घेऊन बीजी शिर्के कंपनीला ही महत्त्वाची जागा दिली। या जागेची मालकी शासनानं स्वतःकडे जरी ठेवली असली तरी त्याचा वापर बीजी शिर्के कंपनी इतर कामासाठी करत असल्याचं निदर्शनास आलंय। कोणत्याही प्रकारे या जागेचा मोबदला बीजी शिर्के कंपनीनं राज्य शासनाला दिलेला नाहीये आणि शासनानं ही जमीन बीजी शिर्के या कंपनीला खरं तर देताना कोणतीही जाहिरात किंवा टेंडर काढलं नसल्याची धक्कादायक बाब देखील समोर आली आणि या रस्त्याच्या बाजूला बीजी शिर्के यांची मोठी जागा असल्याची माहिती मिळाली आहे। आम्हाला माहिती नाही साहेब जास्त, आम्ही काय माहिती नाही आम्हाला एवढं काय, आम्ही कामाला फक्त आम्ही काम करायचं सर, आम्हाला एवढं आम्हाला फक्त माहिती नाही। झाडांच्या सर्वेक्षणसाठी ठेवलेलं आहे, बस तेवढं आम्ही तुम्हाला ते बी सांगतो। एक जीव आहे त्यांचा, जे त्यांना काही धोका नको व्हावा झाडांसाठी सर्वेक्षणासाठी ठेवलेलं आहे आम्हाला। दरम्यान याविषयी माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांनी। पाहूयात। या सगळ्या विषय बोलण्यासाठी आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार सर आहेत, त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। सर, काय सांगाल? रस्ता बनवलेला आहे, पाटबंधारे विभागाची जमीन आहे आणि अशा पद्धतीनं कॅनल बुजवून रस्ता बनवलेला आहे, आपण काय सांगाल? तुमच्याकडची कागदपत्र मी बघितली, त्याच्यातून असं स्पष्टपणे दिसतंय की ही जी जागा ही शासनाच्या मालकीची जागा आहे, परंतु अशा ज्या जागा असतात या काही कुणाची खाजगी प्रॉपर्टी नसतात, तिची विल्हेवाट लावण्याचा अधिकार कुठल्याही अधिकाऱ्याला किंवा मंत्र्याला नसतो। त्या संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा काही गाईडलाईन्स आखून दिलेल्या आहेत। इथं असं दिसून येतं की त्या जागेचा वापर होत नाही, त्या जागेवर झोपडपट्टी होईल किंवा आणखी काहीतरी अतिक्रमण होईल अशी कारणं सांगून ती जागा वापरण्यासाठी आणि रस्त्यासाठी आणि वृक्षारोपणासाठी दिल्याचं दाखवलंय, परंतु प्रत्यक्षात मात्र त्याचा वापर हा व्यक्तिगत संस्थेसाठी किंवा बिल्डरसाठी होणार आहे असं दिसतंय। हे पूर्णपणे चुकीचं आहे, सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा भंग आहे आणि ज्या अधिकाऱ्यांनी हे असं केलं असेल किंवा ज्या मंत्र्याच्या अधिकाराने किंवा त्यांच्या संमतीने केलं असेल ते सर्व पूर्णपणे चुकीचं आहे आणि याच्यावर निश्चितपणे कारवाई झाली पाहिजे। बीजी शिर्के जे आहेत त्या ठिकाणी वृक्षारोपण करणार आहेत, त्यांचं काम चालू आहे आणि वृक्षारोपण आणि इतर कामासाठी म्हणलेलं आहे, परंतु आपण पाहिलं की बेबी कॅनल होता तो पूर्ण बुजवलेला आहे। तर शेतकऱ्यासाठी हा कॅनलचं पाणी जात होतं, सध्या बंद अवस्थेत होतं, परंतु अशा पद्धतीनं कॅनल बुजवणं योग्य आहे का? कॅनॉल बुजवणे योग्य नाही आणि सरकारी जागा कुठलीही असो मग ती वापरात नाही किंवा अतिक्रमण होणार आहे असं सांगून देणं हे पूर्णपणे चुकीचं आणि बेकायदा आहे। या उद्या कुठलीही जागा निघाली जी आता जर वर्षानुवर्ष वापरत नाही तर केवळ सही करण किंवा अधिकाऱ्यांना वाटतं किंवा मंत्र्याला वाटतं म्हणून ती कोणालाही कुठल्याही कारणासाठी देता येणार नाही। त्याच्यासाठी प्रोसिजर आहे, एक व्यक्ती निवडून त्यांनी मागितलं म्हणून ती जागा दिली असं दिसतंय, हे पूर्णपणे चुकीचं आहे। आपण पाहिलं की ज्या पद्धतीनं ती जागा देण्यात आलेली आहे बीजी शिर्के यांना, ती पूर्णपणे चुकीचं आहे असा थेट जो आरोप आहे तो आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केलेला आहे। लोकशाहीसाठी मी चंद्रशेखर भांगे, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।